तर तुम्ही म्हणत असाल की आम्ही सर्वजण कशासाठी पळतोय, तर झालं होतं असं की तर आज रात्री आम्ही सर्वजण निघालो होतो पुण्यामधील मंडळाचे डेकोरेशन बघण्यासाठी. आणि तिथे गेल्यानंतर सर्वात पहिले गाडी सेफ मध्ये लावली, मग आम्ही सर्वजण निघालो दर्शनासाठी. पण दगडूशेठ गणपती मंदिरासमोर आंदोलन चालू होतं. मग सर्वात पहिले आपले पुण्याचे मालक श्रीमंत दगडूशेठ यांचं दर्शन घ्यायला गेलो, पण खूप गर्दी असल्यामुळे आम्ही बाहेरून दर्शन घेतलं. मग त्यानंतर मानाचा पहिला गणपती म्हणजे श्री कसबा गणपती यांचं दर्शन घेतलं. मग नंतर मानाचा तिसरा गणपती गुरुची तालीम, मग मानाचा चौथा गणपती तुळशीवाड. मग त्यानंतर आम्ही पाहिलं संत तुकाराम महाराज यांचा देखावा. आणि खूप उशीर झाल्यामुळे आम्हाला जास्त देखावा बघायला भेटलं नाही, पण पुढच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला पुण्यातील सर्व गणपती बघायला भेटतील. मग त्यानंतर सोन्या भाऊला करायची होती शॉपिंग, तर शॉपिंग करताना खूप लाजत होता म्हणून सर्व पोरं त्याची मदत करत होते आणि बबलू शेट त्याला ट्राय करून दाखवत होता. पण नंतर सोन्याने ईश्वरवरती केलं लिंबूचा डाव. मग परत पेट करण्यासाठी बबलू शेटने केलं सोन्यावरती लिंबू डाव. पण इथं तर आबीचं आणि महादेवचं वेगळंच चालू होतं. पण इथं पोरांची एडेचाळे बघून भाऊ एकटा बाजूला चालत होता. पण आधीने जो मिशन बनवला होता त्याचा मिशन फेल गेला. मग पुण्यातील भटकते रस्ते पूर्ण करून आम्ही निघालो